हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, 12 मे 2025 रोजी सोमवारच्या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. आपल्याकडे प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमे तिथीला खूप महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करत असतो. पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक तिथी आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, तोडगे केले तर नक्कीच आपल्या समस्यांवर मात करण्याची ताकद आपल्याला मिळत असते. तर असंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे? ती वस्तू जाळल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात? ती वस्तू नेमकी कधी जाळायची? याचबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कापुरासोबत नेमकी कोणती वस्तू जाळायची आहे. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पौर्णिमेची तिथी म्हणजे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची तिथी. त्यातली त्यात वैशाख पौर्णिमा म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंची सत्यनारायण रूपात पूजा केली जाते. बऱ्याच घरी या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते. बरेच लोक पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील करतात. तर मंडळी, आपल्याला याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर ती जी वस्तू आहे ती सहजरित्या आपल्या घरात उपलब्ध होते. तर काय करायचं? आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायचं किंवा मग घरीच अंघोळ करताना त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करायचं. त्याचबरोबर या दिवशी दिवसभरात गरजूंना आपण काहीतरी दान करायचं. आपण जे काही दान करतो त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळतं. फक्त आपण जे काही दान करतो ना, त्याची माहिती कोणाला द्यायची नाही. दान नेहमी गुप्त ठेवायचं. तर आपला जो मेन विषय आहे आजचा, की आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर संध्याकाळी ही वस्तू आपल्याला जाळायची आहे. संध्याकाळी साधारणतः जी दिवे लागण्याची वेळ असते, देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते, ती म्हणजे एक संध्याकाळी 6 वाजेपासून तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. पण शक्यतो 6 ते रात्री 9:30 पर्यंतच हा उपाय करायचा आहे. आणि तुम्हाला त्याचं फळ त्वरित मिळावं असं वाटत असेल तर एक संध्याकाळी 7च्या आत 6 ते 7 या 1 तासात तुम्ही हा उपाय करून घ्यायचा आहे. पण जे कोणी जॉब करत असतील, उद्योगधंदे करत असतील, त्यांना 6 ते 7 या वेळेत जमणार नसेल, उशीर होत असेल घरी यायला, तर तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. त्यासाठी काय घ्यायचं? 5 भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहे. त्यासाठी कापूर जाळण्याचं जे भांडं असतं ते घ्यायचं किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर मातीची एक पंती घ्यायची. त्यामध्ये 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. ही पंती किंवा ते कापराचं भांडं आपल्याला देवघराजवळ ठेवायचं आहे. त्यावरती आपल्याला 2 अख्खे लवंग, हा एक मसाल्याचा पदार्थ आहे, प्रत्येक घरात सहजरित्या उपलब्ध होतं. तर फुलासहित 2 अख्ख्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या कुठेही तुटलेल्या नसाव्या म्हणून अख्ख्या लवंगा हा शब्द मी वापरलेला आहे. तर 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या. त्यानंतर 3 हिरव्या इलायची घ्यायच्या 3, त्या देखील आपल्याला कापराच्या वडीवरती टाकायच्या आहे. त्यानंतर एक आपल्याला साधारणतः 1 चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ घ्यायचे आणि ते डायरेक्ट आपल्याला त्या पंतीत टाकायचे नाही. तर ते काळे तीळ घ्यायचे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून त्या तिळांचा 7 वेळेस उतारा करायचा आणि मग ते तीळ आपल्याला त्या पंतीवरती टाकायचे आहे. तीळ टाकल्यानंतर 1 चमचाभर आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर ते कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित करत असतानाच आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे. समजा तुम्हाला हा मंत्र अवघड वाटत नसेल, तुम्हाला येत नसेल, तर तुम्ही आपल्या कुलदेवीच्या नावाचा देखील जप करू शकता. पूर्ण ते कापूर जळून थंड होईपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे. एकदा की ते कापूर प्रज्वलित झाले की 1-2 मिनिटांनी आपण तिथून, म्हणजे थोडेसे व्यवस्थित ते प्रज्वलित झाले की तिथून आपण उचलायचं. ती पंती आपण उचलायची. आपल्याला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची. खाली काहीतरी भांडं घ्या पंती ठेवायला वाटल्यास, किंवा मग दांडीचं भांडं असेल तर हरकत नाही. ते उचलून आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचं आहे. संपूर्ण घरात आपल्याला तो धूर पसरवायचा आहे. संपूर्ण घरातून फिरून झाल्यानंतर पुन्हा ती भांडं जे आहे कापराचं
ते आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे आणि तुम्ही देखील तिथेच बसायचं आहे. बसण्याला मात्र आसन घ्यायचं आणि परत आपल्या नवार्ण मंत्राचा जप करायला सुरुवात करायचं किंवा मग कुलदेवीचा मंत्र जप करणार असेल तर तो मंत्र जप सुरू करायचा आहे. तो मंत्र जप आपल्याला घरात फिरत असताना देखील बंद करायचा नाही. जेव्हा कापूर पूर्णपणे जळून थंड होईल, ती आग पूर्णपणे थंड होईल, तर थंड झाल्यानंतर आपल्याला ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि निर्माल्यामध्ये त्याचं जे काही शिल्लक राहिलेले असेल, रक्षा किंवा मग इलायची, लवंगा काही जळायचं जर शिल्लक राहिलेलं असेल तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाच्या बुडाशी आपल्याला ते शिल्लक राहिलेलं निर्माल्य विसर्जित करायचं आहे. लक्षात घ्या, कोणाच्याही पायंदळी ते पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. हा उपाय घरातील कोणताही सदस्य करू शकतो. स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो. शक्यतो हा जो उपाय आहे कर्त्या पुरुषाने किंवा घरातील कर्त्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या घरातील जी काही नजरबाधा असते, नकारात्मकताने जर आपल्या घरामध्ये प्रवेश केला असेल तर ते सर्व नाहीसं व्हायला मदत होईल. तुम्हाला जर मासिक पाळी असेल महिलांना तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल. फक्त संध्याकाळी साधारणतः 6 वाजेपासून रात्री 9:30च्या आत हा उपाय करून घ्यायचा आहे. खूपच जास्त उशीर होत असेल तुम्हाला घरी यायला तर रात्री 12च्या आत मात्र हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. पौर्णिमेच्या दिवशी लक्षात घ्या, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेपासून तर रात्री 12च्या आत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला करू शकता. लवकरात लवकर त्याचं फळ तुम्हाला दिसून येईल. उपायाचे फायदे काय आहेत तर या उपायामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर पडून घरात सकारात्मकता प्रवेश करते. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहतं. कधी काय होतं तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज राहते. देवी लक्ष्मी नाराज असली तर फक्त पैशांच्याच अडचणी जाणवतील असं नाही. देवी लक्ष्मी घरात जर स्वच्छता नसेल, घरात अस्वच्छता असेल तर तेव्हा देखील देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही. ती नाराज होऊन निघून जात असते. त्याऐवजी आपल्या घरामध्ये मात्र अलक्ष्मी नांदत असते. तर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच देवी लक्ष्मी पुन्हा हसत हसत प्रवेश करेल. घरातील आर्थिक अडचणी असतील किंवा मग इतर काही संकट असतील, एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असतील, घरात क्लेश कलह असतील, तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल, त्याचबरोबर मुलं बाळं चिडचिडेपणा करत असतील, अशा काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या या छोट्याशा उपायामुळे नक्कीच दूर व्हायला मदत होईल. हा एकदम साधा, सोपा आणि सहज करता येणारा उपाय आहे. या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू देखील घरात सहजरित्या उपलब्ध होतात. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. तुमच्याकडे घरामध्ये किचनमध्ये लवंगा असतात, इलायची असते, काळे तीळ असतात आणि कापूर तर प्रत्येकाच्या घरात देवपूजेच्या साहित्यामध्ये असतोच. तर या घरगुती साहित्यांमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही एक सलग 2 ते 3 पौर्णिमा हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल. तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे नक्की कळवा. एका पौर्णिमेला उपाय केला तर काहींना त्याचं काही फळ दिसणार नाही, त्याचा काही अनुभव येणार नाही. मात्र तुम्ही सलग प्रामाणिक मनाने, मनात शुद्ध भावाने जर हा उपाय केला तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला दिसून येईल. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैशाख पौर्णिमा कधी आहे, त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कापुरासोबत काही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरात काय बदल दिसून येतील, त्याचे काय फायदे आहेत, कापुरासोबत नक्की कोणत्या वस्तू जाळायच्या, कोणत्या वेळेत जाळायच्या, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.